brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं ते तितक्या वेगानं होत नाहीये असे आरोप जे आहेत ते अनेक लोकांकडनं करण्यात आले, अनेक नेत्यांकडनं करण्यात आले. रोहित पवार यांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो सातत्यानं लावून धरला होता की कशा पद्धतीनं हा जो अपघात झाला त्याच्यामध्ये अनेक शंका आहेत, हा घातपात आहे की काय, अशा विविध शंका ज्या आहेत त्या रोहित पवार यांनी सुद्धा उपस्थित केलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये तपास जो आहे तो वेगानं का होत नाहीये असा प्रश्न सुद्धा विचारला जात होता. आणि आता याच तपासासंदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. AAIB यांच्याकडनं म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे आहे त्यांच्याकडनं एक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आणि जे फ्लाईटमध्ये जे संभाषण झालेलं होतं किंवा ज्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते की ते रेकॉर्डिंग्स कुठे आहेत, त्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये फ्लाईटमध्ये नेमकं काय झालेलं होतं, त्याच्यासाठीचं जे रेकॉर्डिंग असतं तो ब्लॅक बॉक्स असतो त्याचं नेमकं काय झालेलं होतं त्या संदर्भातच काही महत्त्वाची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. AAIBनी ती माहिती जी आहे ती आता समोर आणलेली आहे. काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे समजून घ्यायला हवं की त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर AAIB असं म्हणतंय की आम्ही एक डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते करतोय या अपघाताचं, ज्याच्यामध्ये लेअरजेट 45 एअरक्राफ्ट VTSSK याचा जो अपघात झालेला होता 28 जानेवारी 2026ला, त्याचा जो तपास आहे तो आम्ही तपास करतोय इन अकॉर्डन्स विथ एअरक्राफ्ट रूल्स 2017 अँड द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स अँड रेकमेंडेड प्रॅक्टिसेस ऑफ द ॲनेक्स 13. म्हणजे त्यांचं याच्यामध्ये असं म्हणणं आहे की जो तपास योग्य पद्धतीनं करायला हवा, ज्या पद्धतीनं तपास करणं अपेक्षित आहे, जे सांगण्यात आलेलं आहे त्या पद्धतीनं हा तपास जो आहे तो आम्ही करतोय असं यांनी म्हटलेलं आहे. द एअरक्राफ्ट वॉज इक्विप्ड विथ 2 इंडिपेंडेंट फ्लाईट रेकॉर्डर्स. Both recorders were exposed to intense heat for a prolonged period during the accident and sustained fire damage. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या अख्ख्या विमानामध्ये 2 व्हॉइस रेकॉर्डर्स जे आहेत ते होते आणि या 2 व्हॉइस रेकॉर्डर्सचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. कारण ज्या वेळेला विमानाचा अपघात झाला त्यावेळेला सुरुवातीला 2 ते 3 वेळेला स्फोट झाले आणि त्याच्यानंतर एक आगीचा भडका जो आहे तो उडाला आणि अशा पद्धतीनं आणि मग विमान क्रॅश झालं. अशा पद्धतीनं तो अपघात जो आहे तो झालेला होता. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप काळासाठी तिथे उष्णता जी आहे ती तयार झालेली होती, हीट जी आहे ती तयार झालेली होती आणि त्याच्यामुळे या रेकॉर्डर्सला डॅमेज जो आहे तो काही प्रमाणात झालेला आहे असं यांनी याच्यात म्हटलेलं आहे. पुढे आपण त्यांनी काय म्हटलं बघूया की द डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मॅन्युफॅक्चर्ड बाय L3 कम्युनिकेशन्स हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड ॲट द AAIB Flight Recorder Laboratory. The cockpit voice recorder manufactured by Honeywell is undergoing detailed technical examination. म्हणजे द डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो आहे त्याच्यातला जो डेटा आहे, म्हणजे जी एक चर्चा झालेली असणार आहे ती चर्चा जी आहे तो सगळा डेटा त्याच्यातला जो आहे तो रिट्रीव्ह करण्यात आलेला आहे आणि तो AAIBचं जे फ्लाईट रेकॉर्डर लॅब आहे त्या लॅबमध्ये तो डेटा जो आहे तो डाउनलोड करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या मशीनमधनं तो डेटा जो आहे तो आम्हाला रिट्रीव्ह करता आलेला आहे. सो त्याच्यातनं जी माहिती आहे ती आता समोर येऊ शकते अशा पद्धतीची माहिती यांनी याच्यात दिलेली आहे. द कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जो आहे तो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जिकडे पायलट्सचं संभाषण होतं एकमेकांशी बेसिकली त्या भागातलं म्हणजे तिथलं जे रेकॉर्डर आहे त्याच्यातला डेटा जो आहे तो रिट्रीव्ह करण्यासाठी त्याचं जे एक टेक्निकल एक्झामिनेशन आहे ते सध्या सुरू आहे. म्हणजे त्याचा जो तपास जो आहे तो केला जातोय तांत्रिकदृष्ट्या त्याच्यात जे एक्झामिनेशन आहे किंवा जी चाचणी करायला हवी ती सगळी आत्ता केली जाते आणि त्याच्यासाठी आम्ही असिस्टन्स जो आहे तो मागवलेला आहे. जे जिकडे ही गोष्ट जी आहे ती मॅन्युफॅक्चर केली गेलेली आहे, म्हणजे हनीवेल नावाची जी कंपनी आहे ज्यांच्याकडनं याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही एक स्पेशलाइज्ड सपोर्ट जो आहे तो मागवलेला आहे हा डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी. म्हणजे जे पायलट्सच्या संभाषणावरती सुद्धा अनेक डाऊट्स घेतले जात होते की जे मेन पायलट होते सुमित ते काहीच कसं काय बोललेले नव्हते आणि शांभवीचे फक्त जे शेवटचे शब्द आहेत तेच फक्त ऐकू आलेले होते, असं कसं होऊ शकतं. त्याच्यामुळे या दोघांचं जे बेसिकली जे काही संभाषण झालेलं असेल त्यावेळेला ते सगळं संभाषण त्या अख्ख्या प्रवासातलं ते मिळवण्यासाठी तो डेटा जो आहे तो रिट्रीव्ह करण्यासाठी आत्ता एक टेक्निकल एक्झामिनेशन जे आहे ते सुरू आहे असं त्यांच्यात सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढे ते असं म्हटलेले आहेत की द AAIB इज डिलिजंटली फॉलोइंग
ऑल प्रिस्क्राइब्ड टेक्निकल आणि प्रोसिजरल प्रोटोकॉल्स टू एन्शॉर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि एव्हिडन्स बेस्ड इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे आम्ही सगळा जो तपास करतो तो आम्ही पुराव्यानिशी करतोय असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जे प्रोटोकॉल्स आमचे असतात त्या प्रोटोकॉल्सप्रमाणे जी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरप्रमाणे त्या प्रक्रियेच्या नुसार आम्ही हा जो तपास आहे तो सगळा करतोय. द ब्युरो रिमेन्स फुल्ली कमिटेड टू ट्रान्सपरन्सी अँड विल शेअर फर्दर इन्फॉर्मेशन ॲट द अप्रोप्रिएट स्टेज ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जी एक पारदर्शकता आहे ती पारदर्शकता आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्यामध्ये आणि याबद्दलची म्हणजे या सगळ्या तपासासंदर्भातली जी काही पुढील माहिती असेल ती योग्य वेळी योग्य स्टेजला आम्ही तुमच्यापर्यंत देऊ किंवा आम्ही तुम्हाला ती सांगू असं सुद्धा त्यांच्याकडनं याच्यात म्हटलेलं आहे. द AIB रिस्पेक्टफुली रिक्वेस्ट ऑल स्टेक होल्डर्स टू अवॉइड स्पेक्युलेशन अँड अलाव इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस टू प्रोसीड इन अकॉर्डन्स विथ एस्टॅब्लिश्ड प्रोसिजर्स. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलेही तर्कवितर्क न लावता किंवा कुठलेही संशय जे आहेत एका पद्धतीने जे संशय घेतले जात आहेत त्यांना त्यांनी इथे ॲड्रेस केलेला आहे. ते संशय न घेता आमचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते आम्हाला तुम्ही करू द्या. जे प्रोटोकॉल्स आहेत त्याप्रमाणे आम्ही ते करतोय आणि जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही ते करतो तर ते तुम्ही आम्हाला करू द्या असं याच्यात म्हणण्यात आलेलं आहे. सो दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत त्या म्हणजे द डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो बेसिकली अख्ख्या विमानामध्ये जी चर्चा झालेली होती त्या अख्ख्या विमानातल्या चर्चेबद्दलची माहिती देतं. त्याचा जो डेटा आहे तो डाउनलोड करण्यात आलेला आहे म्हणजे तो डेटा रिट्रीव्ह करण्यात आलेला आहे. पण जे दुसरं आहे म्हणजे द कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जिकडे को पायलट आणि पायलट यांच्यातलं संभाषण जिथे रेकॉर्ड होतं त्याच्यात मात्र त्याच्यासाठी जो एक टेक्निकल एक्झामिनेशन आहे ते सध्या सुरू आहे. त्याच्यासाठी त्यांना असिस्टन्स लागणार आहे. ती मदत जी आहे ती सुद्धा त्यांनी मागितलेली आहे ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे होतं ते डिव्हाइस त्यांच्याकडनं. सो या दोन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण प्रोलॉंग्ड हीटमुळे म्हणजे जे स्फोट झाले जी आग लागली त्याच्यामुळे काही प्रमाणात यांना नुकसान झालेलं आहे असं यांनी याच्यात म्हटलेलं आहे. आता ज्या वेळेला अपघात झाला त्या अपघातानंतर आपण जर बघितलं तर एक ड्रोन जे फोटोज आहेत ते काही फोटोज आलेले होते ते सुद्धा मी इथे वर ॲड करते. ते जर आपण बघितलं तर जो विमानाचा टेल भाग असतो म्हणजे मागचा भाग असतो त्या भागामध्ये खरं तर हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो असतो आणि त्या ब्लॅक बॉक्सच्या आतमध्ये हे दोन डिव्हायसेस जे आहेत ते असतात. त्याच्यामुळे तो एक टायटेनियमचा बनलेला असतो त्याच्यामुळे असंही आहे की त्याला कसं काही नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट त्या टेलमधनं आपण जर बघितलं तर त्याचं फारसं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं त्या ड्रोन शॉट्समध्ये. सो हाही एक प्रश्न याच्यात उपस्थित होतो की इतके दिवस का लागत आहेत डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी आणि हा तपास जो आहे तो आणखीन वेगानं का होत नाही आहे हे सगळं सुद्धा याच्यातनं अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत ते सुद्धा याच्यातनं उपस्थित होतात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जसे जसे या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स येतील ते अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. बघत राहा मुंबई तक.